भरली चंद्रभागा इटल डगरीला उभा, इटल डगरीला उभा हसली चंद्रभागा. रुक्मिणी नवव्या गाती आपल्या बंधवला, असा ईश्वर पडला जन्म दिलेल्या देवाला. रुक्मिणी म्हणती देवा तुमचं गेलं भान, आपल्यावर ताचा दिला वडऱ्याला मान. इटल म्हणत्यात काग रुक्मिणी बोलना, काग रुक्मिणी बोलना द्रत जाग्याचा आलना. पंढरी पंढरी लांबून दिस पासेनाची, सावळ्या ग इटलाची नावड मला वय दर्शनाची. सावळ्या ग इटलाची आवड मला दर्शनाची. पंढरपुरामध्ये पंढरीत माझं कोण, इटल रुक्माई रावळी दोघ जण. माझ्या घरला पावना पंढरीचा गवाई राजा, पंढरीचा बाई राजा वाडा दुनवला माझा. पंढरी पंढरी नाव मट अवघड, कानू पातरच झाड सवा मंडपाच्या आड. इटल रुक्माई दोन्ही शेजारी बसना, शेजारी ग बसना तिला गर्दी सोसना. आविर मुक्याची तिला गर्दी सोसना. इटल रुसली रुक्मिण बसली, रुसली इटल रुक्माई दोन्ही शेजारी बसना तिला गर्दी सोसना. आविर भुक्याची तिला गर्दी सोसना. म्हणजे एक लगट गाणे होते ती कुठेतरी पळायले. तर आळंदीची दिंडी आली पंढरीचं लोकदंग, पंढरीचं लोकदंग कसा वाजत मृदंग. ज्ञानेश्वरी मावली चाल कसा वाजत मृदंग. पंढरीची बाई वाट कशानं वली झाली, कशानं वली झाली तुकारामाची जिजानाली. रामाची वजी जाणाली केस वाळवीत गेली. पंढरीच्या वाट आडवं लागला पोट, इटल रुक्माई दुधी बसवून पालखीच. पंढरीला जाया आडवी लागती टाकळी, देवा माझ्या इटलच्या काळीण्याला साखळी. आळंदीची दिंडी आली पंढरीचं लोकदंग, पंढरीचं लोकदंग कसा वाजत मृदंग. आळंदीची दिंडी आली पिवळे पतक झरीची, पतक वजरीची दिंडी आळंदी कराची. देवा माझ्या मावलीची दिंडी आळंदी कराची. वाकरीच्या वड्यावरी पिवळे पतक झरीची, पतक वजरीची दिंडी आळंदी कराची. देवा माझ्या मावलीची दिंडी आळंदी कराची. आकाडी एकादश द्वादशीला करते दिंडी, साधू वसंताची जेवाया आली दिंडी. आकाडी एकादश द्वादशीला करते वांग, दशीला करते वांग जेवाया देव पांडुरंग. पण आळंदीची दिंडी आली इटल ग म्हणीतेत देग रुक्मिणी जोडा, देग रुक्मिणी जोडा जातो दिंडीला आडवा. देवा माझ्या मावलीच्या जातो दिंडीला आडवा. इटल ग म्हणीतेत देग रुक्मिणी धोतर, देग रुक्मिणी धोतर झाली दिंडीला रात्र. तुकाराम महाराजच्या झाली दिंडीला रात्र. इटल ग म्हणीतेत देग रुक्मिणी बटवा, देग रुक्मिणी बटवा झाला दिंडीला दाटवा. ज्ञानेश्वरी महाराजच्या झाला दिंडीला दाटवा. इटल म्हणीतेत लाव रुक्मिणी दिवा, लाव रुक्मिणी दिवा साधू संताला जागा दावा. इटल म्हणीतेत कुठे गेले रे बती सग दाता मंदी माझी जीव एकली, माझी जीव एकली हरिनामाला सोकली. इटलच्या नावानं हरिनामाला सोकली. आळंदीची दिंडी आली, आळंदीची दिंडी आली पंढरीचं लोकदंग, पंढरीचं लोकदंग कसा वाजत मृदंग.
नाचत नाचत दिंडी आली माझ्या आळी, दिंडी आली माझ्या आळी, मुरदंग्या ओट चाळी, टाळ कर्यास परीस मुरदंग्या आलाव गाईला, मुरदंग्या आलाव गाईला, अभंग चढ चालाविला, ज्ञानेश्वरी मावलीचा अभंग चढ चालाविला, सोन्याची साखळी तुकारामाच्या येण्याला, रामाच्या वैण्याला, सोन्याची साखळी तुकारामाच्या येण्याला, रामाच्या वैण्याला, दिष्ट झाली कीर्तनला, साधूच्या व चांगुलला, दिष्ट झाली कीर्तनला, चांदीचे कवाड तुकारामाच्या माडीला, असा अभंग काढीला, जिजाबाईच्या साडीला, भंडाऱ्या माळावरी तुका चारित गाई, जिजाबाई आस्तुरी तिथं भाकरी घेऊन जाई, भंडाऱ्या माळावरी तुकाराम डोर चारी, तुकाराम डोर चारी, जिजाबाई व हाका मारी, भंडाऱ्या माळावरी जिजाकूर पिती साळ, जिजाकूर पिती साळ, ऐकू येत आई नाटाळ, तुकाराम महाराजचा ऐकू येत वही नाटाळ, भंडाऱ्या माळावरी जिजाकूर पिती मिती, जिजाकूर पिती मिती, तिथं ऐकू येती पोती, तुकाराम महाराजाची तिथं ऐकू येती पोती, देऊचा बाई मासा आळंदीला आला कसा, आळंदीला आला कसा, साधूचा वावतसा, तुकाराम महाराजाचा साधूचा वावतसा, आळंदी पासून देऊचा दिवा दिस, दिवचा व दिवा दिस, तुका अभंगला बस, नादुरकीच्या झाडाखाली हे मैन झाले गोळा, हे मैन झाले गोळा, नाला तुझा ग गोतवळा, जिजा घाली व शिंगळा, नाला तुझा ग गोतवळा, भंडाऱ्या माळावरी जिजा वाळवी लोगड, तुकाराम चालले वैकुंठी दार ग उघड, ही मैनाची वाई दोरी जिजा धरी ती वडुनी, जिजा धरी ती वडुनी, दिती जोडवे काढुनी, सोन्याचा करुंड जिजा ठेवी मैनात, वैकुंठी जायला नव्हतं जिजाच्या मनात, तुकाराम म्हणीतेत धर जिजा माझा टाळ, निधनाच्या वाई येळ कोणाचे लेक बाळ, तुकाराम म्हणीतेत धर जिजा माझा येना, निधनाच्या बाई येळ कोणाच्या लेकी सुना, तुकाराम म्हणीतेत जिजा माझ्या संग चल, घरी दुत्याची म्हैस परपंचाचं वैल कस, ही मैनाची वाई दुरी जिजा धरी ती वडुनी, धरी ती वडुनी, दिती जोडवे काढुनी, भंडाऱ्या माळावरी जिजा वाळवी लोगड, तुकाराम चालले वैकुंठी दार उघड, भंडाऱ्या माळावरी तुका चारित वासर, येल ग बाई वाडी जिजाबाईच सासर, नांदुरकीच्या झाडाखाली, कुठे गेली एका मागे एक म्हणायला लागली ना, ती धरसोड व्हायला लागली, अरे ही गाणी लई आहेत, मला पोलिस पाणी आणून देते, हो वारकऱ्याला तर दमच नसते, आणि मला गाणी संपणारच नाही, तर सगळे पांडुरंगाचे माऊलीचे, तर ते मोठे मोठे तर म्हणलेच नाही, तर ही उग जात्यावरले म्हणले, तर आळंदीत असंच कोणीतरी सांगितलं, अहो ती माऊली लय गाणी म्हणते, तर आंधळकीची बाई मला हुडकीत होती म्हणा, आणि मी आरती घातला, तर म्हणजे असे गावठी गाणीची म्हणणार ऐकायचं, अहो म्हणले लय म्हणे ती आमची माऊली आहे, तर मला ती बाई हुडकीत होती म्हणून मी आरती घातला, असली गाणी का नाही. केदारनाथ बद्रीनाथला गेलताव का, अख्ख्या बसमध्ये लोक रडत होते, माझे संपतच नाहीत गाणी, संपतच नाहीत. केदारनाथ बद्रीनाथला गेलं कसं वाटतं? अरे केदारनाथला जाताना पहिल्याने ऋषिकेश लागते, हरिद्वार लागते, हरिद्वारात सगळे गोसाई लोकच मंडप टाकलेले असतात, ज्याचे त्याचे पानं टाकलेले असतात, आणि मग हरिद्वार मधून निघाला ऋषिकेश लागला की हिमालय चालू होते, आणि ती म्हणजे हरिद्वार पासून हरिद्वार चालू असं की मग हे निश्चय अशी गाडीचं वळायचा, इकडल्या लोकांना येत नाही, नागमोडी म्हणून
सगळं नागमोडी इकडे ड्रायव्हर लोकांना चालवायत नाहीत त्या गाड्या. हा. तिकडे हरिद्वार पासून त्या गाड्या तिथं टुत्यात आणि त्या धर्मशाळेतल्या गाड्या ती ड्रायव्हर तिकडं वर येत. ते तिकडले रस्ते हे असतात ना पावसामुळं हे होतात. पावसामुळे नाही लोखंडाची सुद्धा दादर येते त्या मुडीवर असं हो. घड 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 वाजत आहे. आणि असं साकड्या लावतात याला चाकाला. चाकाला साकड्या बी नाही तर लावी हा. निश्चित तार आहेत. हा. आणि ते मोठे मोठे असे गणगाव असे ते जायला केलेले आहेत रस्ते केलेले आहेत त्या लोखंडाचे बस जायसाठी. तर हे का असं करून सुद्धा बघ वाटत नाही. नुसतं हे बघ असं आरवार 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 नुसते पोटात नुसतं कळकळ करते. म्हणजे भीती वाटते तेवढी. लई भीती वाटते. असं बघूच वाटत नाही. म्हणजे तिथून तिथून डायरेक्ट ही वर्णन येते तुम्हाला. अरे एकदा ऋषिकेश लागला केदारनाथ तुर्कना निसता नागमुडीचा रस्ता आहे ते 6 दिवस लागते चलत जायला. चलत कुठलं बसणं 6 दिवस लागतात केदारनाथला जायला. आणि मग तिथंच गाडी सोडते तर ह्याच्यामध्ये हरिद्वार मध्ये. आणि तू याला बी गेलते ना. मग हरिद्वार मध्ये सुटल्या त्या केदारनाथ मध्ये पोहोचलं की मग वरी जायला सकाळ 6ला लागलं का वरी जायला 22 किलोमीटरचा रस्ता म्हणतात ना. वरी जायला 6 वाजता निघालो की मग वरी जायला पार दिवस मावळी मावते तर 12-11 वाजतात बघ खाली उतरा. आणि तिथं हे बी असतात म्हणतात ना काय घोडे हे घोडे ही मग तीच ना घोड्यानं जाऊ दे कोणी पायानं जाऊ दे 11-12 वाजतात खाली उतराय. सकाळ 6ला जर गेलं का इळभर चलून 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 जीव इकडून जाते आणि नुसते गुळगुळीत हे येतं चालता येत नाही. घोडे मग पडले एखादं माणूस जर पडलं दरी जर गेलं तर काढता सुद्धा येत नाही. अवघड रस्ता दिले म्हणजे सपोर्टच नाही. हिमालयच नुसते उच असे कातर म्हणजे असा रस्ता असं उतार बी नाही म्हणजे नागमुडी आहे. मग चलतेत असं मग त्या बाजूनं सगळ्या अशा तारा लावलेल्या येतात. माणूस पिणू जर पडलं तर गुताव म्हणून पण ती एकदा जर ती गेलं त्या बाजूला गेलं की त्या दरीतच जात. आणि घोडे बी मारतात ना तिथं. बोलायचं एक उद्दिष्ट असं आहे 6 बऱ्या ते मिलिटरी लोक आपलं जीवन लिहून घेतात पडलं तर जबाबदार नाही म्हणून असे असते ते. पण तिथं एक गोष्ट हे ना पण मुक्या जनावराला आपण चढायचं. आपण देवाला येतो स्वतः जाण्यासाठी. आपण त्या मुक्या जनावराला त्रास देतो देवापाशी जाण्यासाठी. ते 22 किलोमीटरचा घाट आहे. जर एखाद्याला बाबा जायचं केदारनाथला म्हणजे त्या देवाला भेटायचं की बाबा मला महादेवाला भेटणे म्हणजे भेटायचे कसं मी जाईल पण मुक्या जनावराला त्रास द्यायचा नाही. अरे आता लंगडे पांगडे माणसं आहेत आणि आता तिथं जायचं ती झालं तर ती लोक कुणावर पोट भरते तर ह्याच लोकांवर पोट भरते. लंगडे असू दे ना लंगडे असू दे ती धंदा कटायचं. हो ना. ऐक ना आताच सध्याच्या कंडिशनला जर बघितलं सध्याच्या चालू स्थितीत जर बघितलं तर केदारनाथला जाणारा प्रत्येक माणूस असू दे दोन्ही पाय धडधाकट असलेला माणूस असू दे ज्याला चालायचा त्रास व्हायला तो डायरेक्ट घोड्यावर बसतून जातो. तो हा बाबा अपंग माणूस एक ठीक आहे की बाबा त्याला जाता येत नाही बाबा त्याला धरता बी येणार नाही कुठं. ते एक माणूस साहजिक की त्याला घेऊन गेलं तरी घेऊन. अरे लय कठीण काम आहे. त्या माणसाला नेत ना त्या मैनाबाईच्या नवऱ्यालाच लांब नाही तर त्याची काठी घेऊन जायचं देवापासून. मग त्याच्या नमस्कार करायला पाय कुठं जाऊ ते देवाचे नाही बसत. आणि ती किती 7,000-8,000 रुपये त्या डोलीत बसवायचं. त्या 2 माणसांनी 4 माणसांनी ती डोली चढायची. मी एकटीनं बसायचं तिकडं 2 माणसं इकडं 2 माणसं मग तुम्हाला घेऊन चढायचं वरी. तर आता तरी 8-9 हजार रुपये झाले तर नुसतं दर्शन करून यायला केदारनाथचं. नाही आता तर लय झालेत लय झालेत. आता माझा मित्र गेलता ना म्हणलं मी जाऊन आलो मला लागलं 35,000 रुपये लागले मला. मी तर किती दिले. मला चलत जायचं होतं अंगात पावर होती ना पायात बुट बिट सुटर कान बांधलेले उगं गरम होते तेवढंच कुठलं. अरे बाबा लय थंडी की बर्फच पडतंय अंगावर. आपण आता तुम्ही जातात त्या टायमिंगला जेव्हा भरपूर थंडीच्या टायमामध्ये दिवाळी दसऱ्यातच तिथे जत्रेला राहतायत भात पाऊस मन असणारी गार पडते. आता तर केदारनाथ बंदच असन बद्रीनाथ बी बंद असन कारण की आपल्या इकडं उन्हाळा तिकडं थंडी बर्फ पडते. तर मग पाणी 6 दिवस होता केदारनाथ मध्ये पण मी पाणी असलं हे काय पिले नाही च्या प्यायचा. मग त्या अंगच गरम ठेवायचं फक्त.
चहा बी लय महाग असं तिथं. तर चहा बी आपल्या हिसाबातच हा होता. तर मग ती चहा प्यायला की पाणी देते तर की तीच पाणी प्यायचं मग असं पाणी पिलं नाही असं बी बुडबुडू देत नाही की नुसतं बरोबर पेले. तिथं ते पाणी पिलं की आपल्याला साधं पाणी पिलं का ते थंडीमुळे. अरे गार नुसतं बरफ इथं वतलेली होते पिऊच वाटत नाही. नाही आता ते जर गरम पाणी देत असेल प्यायला ते पाणी तर साध्या पाण्यासारखंच लागत ते असेल. साध्या पाण्यासारखं लागतं. गाटा 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 गरम असले की गाटा गाटाच. आता हे की आपण मग आपल्या घरचे पांघरून भरपूर नेलेत गरम्या मग तिथले आपल्याली गाडी असतात अशा झोपायला धर्मशाळा. मग ते आपलं पांघरून बी की गाडी असते वरी झोपायला तरी मधूनच असा काटा फुटत यार इतकीच थंडी वाजते असे. ते आता हिमालयामध्ये जर गेलेला माणूस काय मग काय हे का हिमालयामध्ये जाणं म्हणजे हे नाही कसं. आता पहिलं कोण जात नव्हतं पण आता केदारनाथ बद्रीनाथ आता कसं या जलप्रलय जेव्हा झाला त्याच्यामध्ये ते मोठं खडक येऊन बसलं ते एक नवलच होतं की एवढ्या ह्याच्यातनं एवढा मोठा खडक येणं आणि महादेवाच्या मंदिराच्या मागच येऊन थांबणं आणि महादेवाचं मंदिर वाचवणं ही मोठी लीला होती. खरं तर दैव तिथंच आहे बघ. ती नंदी जी आहे ना लय मोठा नंदी येते आणि हाय तर मग ती केदारनाथ कुठे एवढाच रूम आहे त्याचा चौकून जाळी आहे आणि हिचं मुंड तर नेपाळला आहे आणि केदारनाथचं दंड निसतंय की इतकंच असंच आहे तिथं का तिथं केदारनाथ मध्ये आणि मुंडकं नेपाळ मध्ये आहे. ते तिशी तू देव दावलास का तिथं आहे बघ त्याचं मुंडकं केदारनाथचं. तर मग ती केदारनाथ जे आहेत ना तर ती लईच वैशिष्ट्यच आहे ती. आणि ती धर्मशाळा होती का उठून गेली का. ऐक ना सगळे म्हणतात केदारनाथ केलं बद्रीनाथ करावं लागतं. केलं किती बद्रीनाथ इतकं अवघड नाही केदारनाथ लयच अवघड आहे त्याच्याहून गिरीनाथ लय अवघड आहे. आता जर म्हणत मी माझ्या ऐकण्यात आहे की जर आपण बद्रीनाथला नवस जर केला तो पूर्ण होतो म्हणजे होतो. आणि जर केदारनाथला हे थंडीच्या टायमिंग मध्ये बंद होतो केदारनाथ बद्रीनाथ बंद होतं आणि केदारनाथ बी बंद होतं केदारनाथ. त्यांना जर तुम्हाला बद्रीनाथला जर नवस करायचा असेल ते म्हणतात पुष्पकमल ते पांढरं कमळ असतं ते घेऊन त्यावर लिहून जर दिलं किंवा माझं हे कर आणि केदारनाथचं मंदिर कुठं वर्षाला आलतं की एकदा येतं त्याची पूजा सुद्धा केली नाही. ब्रह्मकमळ असलं आलं होतं उभे त्याला दुधाचं पाणी म्हण हळद कुकू म्हण तेवढं सुद्धा केलं. नशीब लागते त्याला. आमच्या घरी केदारनाथला कसं आहे एक असं शरदानं तुझ्यासारखा माणूस म्हणजे मी त्या टोकाला जाईन माघारी आहे पण तिथं शरदा कुणाचीच होत नाही त्या टोकाला जायला. कोणत्या टोकाला. त्या हिमालयाच्या टोकाला जायचं म्हणलं काकू श्रद्धा लागती. शरदाचं बी नाही एकदम हिमालय असा आहे डोंगर आहे काही उलसी झाड पिड दिसत सगळं दिसत हिमालय बरं पाहिजे तू ऐकतो. केदारनाथ हे हिमालय आणि शंकर महाराजांचा पर्वत इकडे एक हिमालय छोटा आहे. हिमालयापेक्षा छोटा आपल्या कैलास पर्वत आहे तिथं महादेवांचा वास आणखीन आहे. अरे त्या कैलास पर्वतावर बी गेला ना आम्ही तिथं का नाही एवढंच मंदिर आहे दत्ता आहे तिथं ते काय दत्ता आहे कैलासावर तिथं कैलास राणा शंकर ती दत्ताच आहे तिथं बी रान पण ती नाव आहे तसे पण हिमालयच आहे ते. तर त्या हिमालय जर त्या केदारनाथच्या तिथं गेलं का शिवखडीवर ती बी हिमालयच आहेत सगळे देव पाताळातच आहेत. आता हे सांगतो का सगळे देव पाताळातच आहेत आणि हिमालय सगळे वर येत आणि ती देव सगळे आपण बसला वास येत देव तिथं खाली येतं पाताळाने. तर ही जी आहेत ना महाराज सगळे आता तुझ्यासारखा माहितीदार माणूस तिथला असतंय दाखवायला ही देव इथं ही देव तिथं. तर ते बघ इतकी साळंक आहे त्याची महादेवाची शाळंक ती वर्षात एकदाच. तर ते आणखीन ते कुणाला माहित नाही ती शाळंक कशी बनती आणि कशी कमी होती सगळं दाखवते. मग आता ही अशी दिवाळी ही अशी तिथून अशी परगट झाली गाला मग ही जे येत का एवढाली ही केसावनी सर त्या हिमालयाला असं येऊन त्या ह्याच्यापाशी आहे शंकरापाशी. तर मग आता म्हणलं सगळं दावलंय किंवा महाराजांना असं एकटं जरा पुढे सरकू दे की त्या हिमालयात म्हणून एवढाच रस्ता आहे त्यांच्यापाशी जायला. मग पुन्हा मध्ये गेल्याच्या नंतर मंडप आहे मोठा. मग म्हणलं मग आता देव बाप्पा सगळीकडे दावलं इथं दावते म्हणले तिथं
देव बसलेले असते तुम्ही. आपण एकटं जर मध्ये बसायचं म्हणलं तर छाती होत नाही तिथं. इतकाच रस्ता असते त्याला, नुसते पैसे तर नुसता हिमाला असा चिटकूनच असते असं, आणि त्याच्यातूनच त्या सापटीतून जायचं असतंय खाली बी. लय येताना मग ती आणते ना गाईड आपल्याला, तर तेवढे हिमालय कोरलेले नाही की असले तर ते लाड असतेच ना पायाखाली, तसं त्या हिमालयाला असं सरळ रस्ता केलेला आहे त्याचा. आणि रस्ता बाहेर यायचं म्हणलं की हे बघ आपण असं करूनच बाहेर यावं लागते त्या हिमालयाच्या कुशीतूनच यावं लागते. मग आता हिमाला तिकडं आहे, देव तिकडं आहे, तर आता इथं देवाचा होंब इथं संत लोक आहेत. मग आता मला सामगावचे गुरु केलते ना 20-25 बाय 50-60 बाय सगळं. मग माझे ती मंत्र 11 मंत्र होत नाहीत तर ते आपल्या होंबाचं मी दर्शन घेतलं. आपलं जी मोठा गुरु आहे का त्यानं माझ्याकडे हे पण असाच आशीर्वाद दिला म्हणे, मला काय माहिती आहे आता. तर मग असं मग मी दर्शन घेतलं, आपली बाजूला झाली, पुन्हा बाहेर आले. बाई तेवढ्या लोक चट पडले, म्हणले माऊली 2 रुपये कमी होती या, काय तिला आशीर्वाद दिलाय ना आपल्याला. कोणीतरी विचारलं का म्हणली कसला त्या महाराजांना आशीर्वाद दिलाय म्हणली. मग तिथं एक तुझ्यासारखं एक ते माणूस चेकिंगला, इकडे एक बाई चेकिंगला, मग तिनं असं करून हे केलं, तपासलं काय आहे का ते. हावर की आलवंडी. मी म्हणलं हा बहुत बहुत कुचरा काय म्हणलं, शंकर पार्वती की सेवा करने में खड़ी हो गई इधर, और ऐसा बात शंकर पार्वती ने सिखाया क्या तेरे को बात करने के लिए, अच्छा बात करने का किससे भी, ऐसा नहीं बात करने का. मग म्हणजे गुस्सा आहे क्या. मैं मतलब काय का गुस्सा है, मेरे को किया ना अभी दूसरे को मत करने का. चांगली बोली. मैं मतलब अभी तो बहुत पेड़े के माफत मेरे को बात किया. तर मग म्हणती बहुत समजती है, सगळी कुण्याकडे म्हणायला लागली बहुत समजते. सगळे लोक मला तिथं दिंडीतले लोक का चट पडत आहेत, किती बी अवघड असू दे. मी तितकं मला देवानं घडविलंय ना, मला त्याच्यात लयच समाधान आहे. काय रे कशाची मला नाही माहिती. काय झालं. दुसऱ्याला